सदाभाऊ खोत यांचा सरकारला घरचा आहेर. राजू शेट्टी यांच्यावरील वागणुकीवर संताप. सदाभाऊ खोत यांनी आपल्या सरकारलाच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सध्या सुरू असलेल्या राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला समर्थन देत सदाभाऊ खोत यांनी स्वतःच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत असलेले आपले सहकारी राजू शेट्टी यांना आदरयुक्त वागणूक न दिल्यामुळे सदाभाऊ खोत यांचा पारा चढला. त्यांनी भाजप सरकारलाच घरचा आहेर दिला. सांगलीत माध्यमांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत यांनी सरकारवर जोरदार शब्दांत निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणारे माझे सहकारी राजू शेट्टी आणि इतर शेतकरी आंदोलकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही याबद्दल नाराजी आहे, असे खोत यांनी म्हटले. काजू आणि आंबा या प्रश्नावर राजू शेट्टी यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यावेळी राजू शेट्टी यांना पोलिसांनी फरफटत नेल्याची घटना घडली. यावर सदाभाऊ खोत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या एका ज्येष्ठ नेत्याला अशी वागणूक देणे योग्य नाही. या घटनेमुळे त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ग्रामीण अर्थकारण हे सगळं शेतीवरती आधारित आहे आणि भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. शेतीच्या भोवतानं गावोगाड्यातलं सगळं अर्थकारण फिरत असतं आणि म्हणून शेतकरी या देशाचा कणा आहे, राज्याचा कणा आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावरती जे नेते आंदोलन करत होते, माझे सहकारी राजू शेट्टी असतील, महादेव जानकर असतील, त्यांना या पद्धतीने उचलून नेण्याची गरज आहे असं मला वाटत नव्हतं. मोर्चा काढतो म्हणले असते तर काही अंतरापर्यंत त्यांना चालत आले असते. त्या ठिकाणी तो मोर्चा अडवला असता, सभेमध्ये रूपांतर झालं असतं, सरकारनं चर्चेला निमंत्रण दिलं असतं तर निश्चितपणानं हा चर्चेच्या मार्गातून प्रश्न सुटला असता. पण मला वाटतं की शेतकऱ्याच्या प्रश्नाला थट्टा मस्करीमध्ये जर आपण न्यायला लागलो तर निश्चितपणानं हे राज्याच्या दृष्टीने योग्य आहे असं मला वाटत नाही.